हर हर महादेव. कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, अन्वीसाठी ब्लॉग या चॅनलवरती. तर आता आमचं चाललेलं आहे, काम झालेलं आहे आमचं. आणि अनु मॅडम रडतात कारण अनु मॅडमला ना असं हे झालं, असं केलं तर अनु मॅडमला राग आला आहे ना. अनु काय झालं? अनु पप्पा कुठे गेले? आ कामाला गेले. आजी कुठे गेले? भाजीला गेले. आणि काका? अच्छा सॉरी, काका कुठे गेला? काय तू तो हे करते, आवाज कशाला करतीये? तर अनु आहे ना, तूच खाल्ली, मी नाही खाल्ले कुरकुरे. आगाऊपणा करती नुसती, आगाऊपणा करती. चला तर आता सगळे कामं वगैरे झालेली आहेत. आता अनु मॅडमला आमच्या अजून खाऊ चारायचं आहे, झोपवायचं आहे. आणि कालचा खूप दिवस हेक्टिक होता कारण ब्लॉग बनवायला आता मला काय ना वेळच पुरत नाही आहे. कारण घरचे कामं, हिला चारणं, मग थोडा वेळ बसणं, मग काल गहू वगैरे करायचे होते, मग ते करायला गेले. आमची बडबड चालूच आहे, मग त्याच्यामुळे मला वेळच पुरत नाही आहे ब्लॉगिंग वगैरे करायला. आणि काय सगळे मी काय बोलते, जरा शांत बस ना. मध्ये 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 कशाला करते? बघितला का राग? सेम तुझ्या बापासारखा राग यायचा. सर फटके मारायला पाहिजे, नुसतं आगाऊपणा करते, नुसतं आगाऊपणा करते. मग त्याच्यामुळे मला ब्लॉगिंग करायला वेळच भेटत नाहीये. जा केस करी तर कंगवा होता ना, परत कंगव्याने केस. तर ब्लॉगिंग करायला मला वेळच भेटत नाही आणि त्याच्यामुळे ना मी थोडं मन हे केलं आहे. आणि त्याच्यामुळं ब्लॉग पण काय म्हणतात, नीट हे पण येत नाही, व्ह्यूज पण येत नाही. त्याच्यामुळं मन हे केलं आहे. आणि इंस्टावर आपले चालूच आहेत व्हिडिओ. इंस्टावर चांगला रिप्लाय, म्हणजे इंस्टावर चांगला रिस्पॉन्स यायला लागला आहे. आणि जर व्ह्यूज वगैरे येत नसतील तर ब्लॉगिंग वगैरे करायला मन पण करत नाही. त्याच्यामुळे मी आता थोडंसं बॅक झालंय ब्लॉगिंग वगैरे करण्यामध्ये. कारण काय करू आणि काय टाकू तेच कळत नाही मला. आणि या मॅडम तरी असतातच दिवसभर त्रास द्यायला, परत अजून त्यांचं स्वयंपाक, त्यांचं सगळं करणं, त्याच्यातच वेळ जातोय. आणि अजून त्यांच्या घरच्यांचं प्रेशर असतं की हे असं झालं, ते तसं झालं. आणि काय म्हणते, मी तर आता लक्षच देत नाही त्या गोष्टीवर. एकदा इन्सिडेंट झाला तो, त्यापेक्षा मी कधी बोलले पण नाही त्यांना फोन करून किंवा काय. कारण मला इच्छा पण नाही आता कुणाला बोलायची किंवा काय करायची. मी माझी जितकी हे झाले ना, फ्रस्ट्रेट झाले की मला कुणाची इच्छा नाही आता बोलायची. ॲक्च्युली मी काय बोलू आणि काय करू तेच कळत नाही. असं असतं ना की आपण ज्या माणसाकडनं अपेक्षा करतो ना, तोच म्हणजे सख्ख, एकदम सख्ख, जवळचं की तुम्ही सांगू शकत नाही. मग आपण एखाद्याला चांगलं मानतो आणि तेच आपल्याला असे हे करतात ना, मग ते डोकं हलतं. त्याच्यामुळे आता मला इच्छाच नाही कोणाशी बोलायची, बोलतही नाही. मग त्याच गोष्टीमध्ये मी थोडं टेन्शनमध्ये होते. घरी टेन्शन असल्यावर मग काय करायची इच्छा पण होत नाही. आणि प्रत्येक सगळीकडून आपल्यावरच जोर आला आणि आपण करून आपल्यालाच जर बोलायला लागले सगळेजण, तर मग काय अर्थ नसतो ते पुढं बोलण्यामध्ये. आणि शांत बसायचं आणि काय म्हणतात ते, शांत बसून तमाशा बघायची अशी गत माझी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मी आहे ना आता थोडं शांत राहते. कारण बघू आता कुठपर्यंत सहन होतंय, कुठपर्यंत नाही होत. आणि सगळीकडून असं होतंय ना की करून करून शिव्या खायच्या असं झालंय माझं. बघू आता काय होतंय काय नाही. अनुचं ऐकलं भाषण. चला तर गाईज, आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. पप्पी गुड, टाटा, बाय बाय. बाय बाय.